हा नमस्कार, आपलं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा. संजय भोसले, मुक्काम पोस्ट खडकी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. हा, आणि वॉटर कंडिशन बद्दल तुम्हाला माहिती कोणाकडनं मिळाली आणि तुम्हाला वॉटर कंडिशन का घ्यावंसं वाटतं, तुमचे काय काय प्रश्न होते त्याची तुम्हाला जशी माहिती द्यायची त्याप्रमाणे द्या. म्हणजे माहिती कुठून मिळाली, का विचार केला आणि का वापरावं असं वाटलं? मला माहिती म्हणजे संजीव माने दादांनी आपला हे ठेवलं होतं, म्हणजे माहितीसाठी मेळावा ठेवला होता आपला कुठं शिर्डीमध्ये. त्या मेळाव्यात आम्हाला गिरीश चंदनी साहेबांची ओळख झाली आमची त्या निमित्ताने कामात. वॉटर कंडिशनर म्हणजे वॉटर कंडिशनर इतके मार्केटमध्ये असताना तुम्हाला ह्यांचंच का घ्यावं असं वाटतं? म्हणजे दादांचा विश्वास हा महत्वाचा आहे. हां बरोबर. दादांचा विश्वास आहे ना तुमच्यावर, की जेणेकरून दादांनी हे केलं त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला. मग वॉटर कंडिशन आल्यानंतर लावल्यानंतर आता गेले साधारणपणे एक 10 महिने झालेले आहेत. काहीतरी 10 डिसेंबरची लागवड आहे ना? हा, लागवडीपासून तुम्ही आता ऊस एवढं याच्यामध्ये करताय, दादांचं तंत्रज्ञान पण वापरताय, तर या दोन्हींचा मिळून तुम्हाला हे कसं वाटलं, म्हणजे काय काय फरक जाणवले ते डिटेलमध्ये सांगा. कसं पाणी आमचं भरपूरच म्हणजे क्षारयुक्त पाणी आहे, तर त्याच्या वॉटर कंडिशनमुळं आणि दादाच्या ह्याच्यामुळे जरा म्हणजे खताचे नियोजन केल्यामुळे ते खतं उपलब्ध होतात पाण्याच्या ह्याच्यातनं माध्यमातून चांगले बऱ्यापैकी. पांढरी मुळी वाढल्याने अपडेट वाढलेला आहे. ओके ओके. आणि आणखी एक बघितलं होतं, मागे आपलं बोलणं झालं होतं की तुमच्या विहिरीमध्ये शैवाळ होतं आणि ते शैवाळाचा प्रश्न काढण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की सांगितलं होतं की काहीतरी याच्यासाठी वेगळं करा, पण ते वेगळं करण्याआधीच तो प्रश्न तुमचा निकाल निघाला. मग तो काय प्रकार, त्याची काय कथा आहे? आपण काय केलं, ड्रिपवर पाणी समजा लावलं तर त्याच्यातनं जे 1.5 kg प्रेशर बसून जे शिल्लक पाणी राहत होतं ते रिटर्न आपण विहिरीत टाकत होतो. त्याच्यामुळे काय झालं, ते जे शेवाळ होते भिंतीला चिकटलेले किंवा पाण्याच्यावर शेवाळ तरंगायचे असे, तर ते पूर्णपणे नष्ट झाले. फक्त वॉटर कंडिशनरच्या बॅक म्हणजे हे नाही, म्हणजे वॉटर कंडिशनर पुढून पाणी गेलंच नाही, मागूनच येत होतं. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके ओके. हां, म्हणजे शेवाळासाठी काहीतरी वेगळं करण्याचा विचार होता, ती गरजच पडली नाही, वॉटर कंडिशनरने ते काम करून टाकलं. हा बरोबर आहे. बरोबर आहे. मग आता आपण मागाशी शूटिंग करून आलोय, तर तो जो 10 महिन्याचा ऊस आहे तर तो आता किती कांड्यांवर आहे आणि कशी त्याची वाढ आहे, तुमच्या मनासारखी अपेक्षित वाढ आहे का? 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 कांड्यांवर हा ऊस गेलेला आहे. त्याच्यामध्ये 10 महिन्याचा ऊस आहे, 10 डिसेंबरची लागवड आहे. आणि असं मुठीमध्ये पकडा, म्हणजे त्याची जाडी किती येते आपल्याला कळेल त्याच्यामध्ये. एक मिनिट. हा बघा, ही जाडी, आणि अशी 4-4 बोटं पेरांमध्ये लावा. हां, एक मिनिट. दुसऱ्या हाताची 3 बोटं लावा. बस. म्हणजे तरी वाढ चांगली आहे आमच्या मनाने. म्हणजे कसं यंदा पावसाळा बी खूप कमी झालेला आहे. म्हणजे पावसाचं पाणी मिळालंच नाही? हां, नाही मिळालं. एक आत्ता म्हणजे आत्ताचा परतीचा पाऊस 8 दिवस आमच्याकडे रिमझिम झाला म्हणायचं बऱ्यापैकी. तर तेवढाच पाऊस. त्याच्या अगोदर म्हणजे केनालला रोटेशन आल्यानंतरच पाणी मिळालं. नंतर त्याच्याप्रमाणे काही एवढं म्हणावं असं काय यंदा पावसाळा नसल्यामुळं, आणि त्या मानाने या वाढ चांगली झाली म्हणायची आपल्या ऊसाची. मग एकूण आता आपण त्याचं कन्क्लुजन काढलं, अनुमान काढलं, तर वॉटर कंडिशनर दिलेलं पाणी, ऊस संजीवनी तंत्रज्ञान, या दोघांचा मिलाप घडून ऊसाची जी वाढ आहे, काळोखी आहे, पेरांची संख्या आहे, पेरांची जाडी आहे, सगळ्यामध्ये तुमचा अनुभव काय, म्हणजे तुम्हाला समाधान आहे का या सगळ्यांना? नाही, समाधान आहेच ना. एवढी म्हणजे चांगली ग्रीप मिळाली म्हणजे चांगली हेच आहे ना, त्याच्यात आम्हाला समाधानच आहे ना. बरोबर. कारण की शेजारीचं आपण बघितलं, शेजारचा प्लॉट आणि आपला प्लॉट मध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतोय ना. बरोबर. वाढीत किंवा संख्या नियोजन वगैरे, हे म्हणजे आपण दादांचे बी सहायता याच्यात. म्हणजे त्यांचं जे आपण तंत्र जे वापरतोय आणि तुमचं वॉटर कंडिशन, पाण्याची साथ बी महत्वाची त्याच्यात. पाण्याची साथ आणि हे दोन्ही मिळून आम्हाला चांगला फायदा झालेला आहे. आता या 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या काळामध्ये कधीतरी असं वॉटर कंडिशनर मधनं काही असं वाटलं का की हे बंद पडलंय किंवा याला काहीतरी मेंटेनन्स करायला पाहिजे का, असं कधी वाटलं का? नाही, असं काहीच नाही. कारण की तुम्ही जे सिग्नल वगैरे हे जे दिलेत ना, ते टेस्टिंगसाठी बटन वगैरे, ते येतात. आता आपण सहज दाबून मोटर चालू केली, पहिल्यांदा केलं आपण. हा, मोटर चालू केली की आपण बटन दाबून बघतो वॉटर कंडिशन चालू आहे का नाही. त्याचे ते हे येतात जवळ, काय म्हणतात त्याला, ते बटन आहेत असे 4, की आपण 4ही हे बटन दाबले की चालू आहे का नाही बरोबर कळते. नाही, ते तुमच्यामुळे शक्य झालं. आम्ही फक्त बनवून दिलं, पण तुम्ही ते प्रॉपरली लावलंय, बघितलं ते. म्हणजे बजर टेस्ट म्हणायची, ती बजर टेस्ट ओके येते. आता फायनल उघडायला लागत नाही, ते बाहेरून होतं. बाहेरूनच होते. बरोबर. आणि सर्वात शेवटचा, आता तुम्ही एक शेतकरी आहात, अनेक वर्षांपासून शेती करताय आणि हा प्रश्न फार गंभीर होत चाललाय. तर तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय आवाहन कराल की वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान तुम्ही स्वतः वापरलं तर तुमचा अनुभवातनं, तुम्ही 1 वर्षाच्या अनुभवातनं तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? असा संदेश देऊ की पाण्याची जर ज्याला किंमत कळते ना, ते वॉटर कंडिशन बसवल. कारण की आमच्या भागात जवळ पाणी खूपच टिटेचं पाणी झालेलं आहे. पाणी चांगलं दिलं तर शेती पीक कुठलंही चांगलंच येणार आहे. बरोबर.
आणि वॉटर कंडिशनिंग जर त्याच्यावर प्रक्रिया करून जर शेतीला पाणी दिलं तर निश्चितच उत्पन्न वाढतं, हे खरं आहे. बरोबर आहे. चालेल. आपला सगळ्या अनुभवाबद्दल आमच्या ऑटोपील सिस्टीम पुढे मनापासून धन्यवाद. आणि कधीही काही कुठली मदत लागली तर आम्हाला सांगा.